महसूल खात्याने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान कार्यपद्धतीने काम करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे वित्त आणि नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासकीय कामकाज, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी अविश्रांत पंडा, खासदार डॉक्टर नामदेव किरसान, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। महसूल मंत्री यांनी सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना नागरिकांचे हित जोपासून नियमानुसार काम करण्याचे आणि कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देण्याचे आवाहन केले। या बैठकीत सेवा पंधरवडा अभियान, नवीन वाळू धोरण, महसूल वसुली आणि भूसंपादन आदी विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला। महसूल विभागाचे मूळ काम सातबाराच्या नोंदी अद्यावत ठेवणे आहे, त्यामुळे पुढील 3 महिन्यात जिवंत सातबाराच्या नोंदी 100% अद्यावत करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच प्रत्येक तालुक्यातील घरे आणि जमिनीचं मॅपिंग करून शासकीय, वन आणि झुडपी जंगल जमिनींचं वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या। नवीन वाळू धोरणानुसार काम करण्याचे निर्देश देत वाळू डेपोवरील अटी आणि शर्तींचा भंग झाल्यास किंवा सीसीटीव्ही नसलेले डेपो बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यासोबतच डेपोच्या नावाखाली होणारे अवैध उत्खनन चालणार नाही असे सांगत कोणत्याही रेती माफियाशी संबंध ठेवू नये आणि असे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला। आमदार रामदास मसराम यांनी मेंढा घाटाबाबत तक्रार केल्यानंतर मंत्र्यांनी MR द्वारे चौकशी करण्याचे आणि दोषी आढळल्यास संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। रेल्वे मार्गासाठी संबंधित बांधकाम कंपनीकडून अवैध मुरुम उत्खनन करून वापर झाल्यास तक्रारीवर रेल्वे विभाग किंवा कंत्राटदाराकडून दंडाची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश दिले। सर्व तहसीलदारांनी गौण खनिज चोरीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे सांगितलं। भूसंपादन करताना कोणत्याही गरीब शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आलं। तसेच शेतजमिनी भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतरित करताना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा केली। ज्या जमिनींवर झुडपी जंगलाच्या शेरा आहे त्यातील 1996 पूर्वीच्या नोंदी रद्द करण्याचा उच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याचं त्यांनी सांगितलं। तर वन जमिनीचा शेरा नोंदवलेल्या खासगी जमिनींबाबत शासनाने मार्गदर्शन मागवून उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। महसुली कोर्टात प्रलंबित सुनावण्या लवकरात लवकर घेऊन प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले। शक्य असल्यास या सुनावण्या लोक अदालतीमध्ये घेण्याचे सुचवलं। कोणत्याही मुद्रांक विभागाच्या नोंदणी कार्यालयात दलाल आढळल्यास थेट मुद्रांक सहसंचालक यांच्यावर कारवाई करू असे सांगून आपण आकस्मिक भेट देऊन चौकशी करणार असल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलं। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरासाठी 600 रुपये वाळू देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर भर दिला। या संदर्भात तहसीलदार यांनी सरपंच आणि BDO यांच्यासोबत कार्यशाळा घेऊन जनजागृती करावी अशी सूचना त्यांनी केली। तसेच रेल्वे मार्गासाठी अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितलं। महसुली दाखले प्रत्येकाला ऑनलाईन अर्जाद्वारे घरबसल्या मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। मूळचेरा तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या प्रणालीचं त्यांनी कौतुक केलं आणि इतरांना त्यांचं अनुकरण करण्यास सांगितलं। भूसंपादन करताना शेतकऱ्यांकडून जास्तीचा स्टॅम्प ड्युटी घेण्यात येत नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले। बैठकीत जिल्हाधिकारी अविश्रांत पंडा, मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे आणि भूमी अभिलेख अधीक्षक विजय भालेराव यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामकाजाची माहिती दिली। बैठकीला नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुतोंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे आणि संजय आसवाले तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.